आज आपण कालच्या पाठामध्ये आपण भारताचे संविधान, त्याचप्रमाणे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, न्यायालयाचे अधिकार कोणत्या प्रकारचे आहेत या संदर्भात, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली गेली होती या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. तर आजच्या या पाठामध्ये आपण महत्वाच्या अशा विषयाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत, तो म्हणजे भारताची न्यायव्यवस्था, शासन संस्था. मग कालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की जी भारताची शासन व्यवस्था आहे किंवा शासन संस्था आहे ती पूर्णतः आपल्या संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे करून कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. तर मुख्यत्वे करून आपण काल पाहिलेलं होतं की भारताने संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संसदीय लोकशाही पद्धतीची जननी म्हणून इंग्लंड या देशाला काय केलं जातं, ओळखलं जातं. या संसदीय लोकशाहीची जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था आपल्या भारताने स्वीकारलेली आहे. याच्या मागे मुख्यत्वे करून काही कारणं देखील होती बघा, की म्हणजे संसदीय शासन व्यवस्थाच का आपल्या भारत देशाने स्वीकारली. तर मुख्यत्वे करून आपल्यावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याकडे लॉर्ड रिपनच्या काळामध्ये जवळपास 1882 ला वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया घातला गेलेला होता आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांची ओळख आपल्या इथल्या भारतीय जनतेला असेल किंवा जे काही तेव्हा प्रतिनिधी निवडून येत होते त्या सर्वांना होती. त्यामुळे आपल्या संविधानाने देखील जेव्हा भारतासाठी कोणत्या पद्धतीची शासन व्यवस्था स्वीकारली पाहिजे तर संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला होता. मग ही जी संसदीय लोकशाही पद्धती आहे ही देखील एक राज्यकारभाराची पद्धती म्हणून मानली जाते. आपल्याकडची जी संसदीय लोकशाही पद्धत आहे ती आणि इंग्लंडकडची लोकशाही संसदीय पद्धती हे पूर्णतः भिन्न आहे. आपल्याकडे लिखित संविधान आहे. आपल्याला माहिती आहे की इंग्लंडचं संविधान लिखित नाही, परंतु काही संकेत वर्षानुवर्ष तिथे पाळले जातात आणि त्याच्यातून त्यांच्याकडे काय झालेली होती की पार्लिमेंटरी शासन पद्धती उदयास आलेली होती आणि त्या पद्धतीची शासन पद्धती जरी आपण स्वीकारलेली असली तरी ती मुख्यत्वे करून लोकशाही संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे. मग ह्याच्यामध्ये लोकशाही संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर मुख्यत्वे करून आपण काल पाहिलेलं होतं बघा की कायदे मंडळाला महत्वाचं स्थान आहे. मग कायदे मंडळ म्हणजे कोण, तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांना मिळून आपलं काय तयार होतं, कायदे मंडळ म्हणजे संसद तयार झालेलं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की संसदेच्या लोकसभेतील जे प्रतिनिधी आहेत ते डायरेक्ट लोकांकडून निवडून गेलेले असतात आणि या सभागृहाची संख्या देखील निश्चित केलेली असते. त्याचप्रमाणे लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या ठराविक मुदतीनंतर होतात. म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा आहे की 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतात आणि यामध्ये ज्या काही राजकीय पक्षाला बहुमत मिळेल त्या राजकीय पक्षाची सत्ता तिथे स्थापन होते. एखाद्या राजकीय पक्षाला जर बहुमत मिळालं नाही अशा वेळी अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी सरकार देखील काय करतात, स्थापन करतात आणि अशा पद्धतीचे सरकार आपल्या देशामध्ये आजपर्यंत झालेले आपण आपल्याला दिसून येतं. आत्ताचं पण जे आपलं सरकार आहे ते पूर्णतः बहुमत बीजेपी पक्षाला मिळालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं की चंद्राबाबू नायडूंचा पक्ष असेल आणि नितीश कुमारांचा जो पक्ष आहे या दोन पक्षांच्या खासदारांनी त्यांना काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आजचं जे सरकार आहे ते देखील आघाडी सरकार म्हणूनच देशातलं ओळखलं जातं. मग आता मुख्यत्वे करून संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली हे मी सांगितलं की ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, त्यामुळे एक एक प्रकारे आपल्या भारतीयांना संसदीय शासन पद्धतीची ओळख झालेली होती आणि याच कारणाने आपल्या संविधानकर्त्यांनी काय केलेली आहे की ही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून काय आहे तर विरोधी पक्ष असतो आणि या विरोधी पक्षाला असेल किंवा जो काही सरकार आहे, जे प्रधानमंत्री आहे, जे मंत्रिमंडळ आहे, या सर्वांमध्ये चर्चा, विचार विनिमयाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर
मोठ्या प्रमाणावर संसदेमध्ये चर्चा केली जाते आणि या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही काय होतात, सहभागी होत असतात. म्हणून आपल्या देशामध्ये जी राज्यव्यवस्था आहे तिथे मुख्यत्वे करून लोकांच्या कल्याणासाठी कारभार चालावा या दृष्टीने या संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला दिसून येतो. मुख्यत्वे करून याच्यावर काय प्रश्न येऊ शकतो की भारताने कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तर संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. कायदे मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो, तर जो पंतप्रधान असतो आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ असतं म्हणजे कॅबिनेट जे आहे, जे देशाचे सर्वोच्च कायदा निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी असतात, हे पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ असतं ते कार्यकारी मंडळ म्हणून ओळखलं जातं. आणि कार्यकारी मंडळाला वर जर अविश्वासाचा ठराव आला तर त्यांना सत्तेपासून देखील दूर जावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे तिसरी व्यवस्था आपल्या इथं काय केलेली आहे, न्यायमंडळ. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्या स्वतंत्र अशा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत आणि न्यायमंडळाची फारकत करण्यात आलेली आहे की जेणेकरून कोणत्याही पद्धतीचा दबाव आपल्या न्याय व्यवस्थेवर असणार नाही याची काळजी आपल्या संविधानामध्ये घेतली गेलेली आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वे करून बघा, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय आणि अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जो कार्यकारी प्रमुख असतो तो प्रधानमंत्री असतो. म्हणजेच जे काही खासदार निवडून आलेले असतात त्या खासदारांनी आपल्यापैकी निवडून आलेल्या एखाद्या व्यक्तीला ते काय करतात, त्यांच्या मंत्रिमंडळाचा नेता म्हणून निवडतात आणि त्यांची नियुक्ती प्रधानमंत्रीपदी केली जाते. तर हे संसदीय शासन पद्धतीमध्ये वास्तविक सत्ता ही त्यांच्या हातामध्ये असते. अध्यक्षीय शासन पद्धती जर आपण पाहिली तर राष्ट्राध्यक्ष देखील जनतेतूनच निवडून येतात. अमेरिकेची जी शासन पद्धती आहे ती अध्यक्षीय शासन पद्धती आहे. त्यांचेही राष्ट्राध्यक्ष हे लोकांमधूनच निवडून आलेले आहेत. परंतु तिथं काय झालेलं आहे की त्यांचे जे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ असेल किंवा कायदे मंडळ असेल, ही मंडळे पूर्णतः स्वतंत्र असतात. आपल्या इकडे काय आहे की जे कार्यकारी मंडळ आहे तो आपल्या कायदे मंडळाचाच भाग असतो आणि तो त्याच्यासाठी जबाबदार देखील असतो. म्हणजेच आपलं मुख्य वैशिष्ट्य काय आहे संसदीय शासन पद्धतीचं, की एक जबाबदार शासन पद्धती म्हणून संसदीय शासन पद्धती ओळखली जाते. आणि या उलट अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये परस्परांवरील जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणामधून त्यांच्या इथं काय होतं की राष्ट्राचा कारभार चालत असतो. म्हणजेच कायदे मंडळ आणि जे कार्यकारी मंडळ आहे ते परस्परांवर तिथं नियंत्रण ठेवतं आणि परस्परांवर जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणातून जबाबदारीची जाणीव झालेली असते आणि याच्यातूनच काय होतं, तिथं राज्यकारभार चालतो. याशिवाय जर आपण पाहिलं तर प्रत्येक राष्ट्रामध्ये ज्या त्या राष्ट्राने त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काय केलेलं आहे, शासन पद्धती कशी राबवावी याचा स्वीकार केलेला आहे. काही ठिकाणी संसदीय आहे, काही ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धती आपल्याला दिसून येते. मग संसदीय शासन पद्धतीची जननी कुणाला म्हणून ओळखलं जातं, तर इंग्लंड या देशाला ओळखलं जातं. हे सुद्धा आपण काय करायचंय मुख्यत्वे करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा भाग आहे बघा, आपल्या संसदेची रचना कशी आहे ती आपण पाहणार आहोत. संसदेच्या रचनेसंदर्भातलं कलम आहे कलम 79. कलम 79 नुसार भारताची जी संसद आहे तिला अतिशय महत्वाचं असं स्थान देण्यात आलेलं आहे. कारण आपल्या या संसदेची निर्मिती ही संविधानाने केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरचं जे केंद्रीय शासन आहे, जी केंद्रीय यंत्रणा आहे त्यांच्या कायदे मंडळाला संसद असं म्हटलं जातं. मग या संसदेमध्ये कोण असतात, तर लोकसभेचा समावेश असतो, राज्यसभेचा समावेश असतो आणि त्याचप्रमाणे राष्ट्रपती देखील या संसदेचे घटक असतात. परंतु आपल्याला माहिती आहे की ते प्रत्यक्ष कोणत्याही कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत. मग हे घटक कसे, तर राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. त्याचप्रमाणे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना
आहे. या दृष्टीने राष्ट्रपतींचं स्थान देखील अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, आपले जे भारतीय लोकसभा आहे त्या लोकसभेला आपण कनिष्ठ सभागृह असं देखील म्हणतो. आणि या कनिष्ठ सभागृहामधले जे सदस्य आहेत ते मुख्यत्वे करून लोकांमधून निवडून आलेले असतात. आणि या सभागृहाला पहिलं सभागृह असं म्हणतात. जेव्हा आपण विधेयकाचं कायदा निर्मितीकडे प्रक्रिया चालते तेव्हा पहिल्या सभागृहात गेलं, मग वाचन, मग दुसरं सभागृह, अशी जी एक सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये पहिलं सभागृह म्हणजे लोकसभा. पण त्या लोकसभेलाच कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. आणि लोकसभेचे जे सर्व सदस्य असतात ते लोकांमधून निवडून आलेले असतात. हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आपल्या संविधानाने जास्तीत जास्त लोकसभेची जी सदस्य संख्या आहे ती 552 पर्यंत असावी असं नमूद केलेलं आहे. आणि आजची आपली जर लोकसभेतील हे बघितलं तर जवळपास 543 इतकी आपली सध्याच्या लोकसभा सदस्यांची संख्या आहे. आपल्याला माहित आहे की म्हणजे भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात. आजच आपण पाहिलेलं आहे की संसदेमध्ये महिला विधेयक सादर झालेलं आहे 33% आरक्षणाचं. आणि त्याच पद्धतीने संसदीय कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी म्हणजे लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहेत. आणि त्याच्यावर सध्या जर आपण संसदेचं सेशन पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे की विरोधाभास आपल्याला खासदारांमध्ये दिसून येतोय. कारण मोठ्या प्रमाणावर जी लोकसंख्या वाढलेली आहे ती उत्तर भारतामध्ये वाढलेली आहे. आणि दक्षिणेकडच्या राज्यांचा म्हणजे आम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, ही आमची चूक आहे का, असं सुद्धा तिथले खासदार आज काय करत आहेत, प्रश्न विचारत आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या नुसार भौगोलिक एक मतदारसंघ हे निर्माण केले जातात. आणि दर 5 वर्षांनी आपल्याकडे लोकसभेच्या या निवडणुका होतात. त्याचप्रमाणे काही वेळेस जर कार्यकारी मंडळावर अविश्वासाचा ठराव आला तर 5 वर्षाची मुदत पूर्ण न होता मुदतीपूर्व देखील राजीनामा त्यांना द्यावा लागतो. आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच पंतप्रधानाने जर राजीनामा दिला तर त्याचं सगळंच मंत्रिमंडळ हे बरखास्त झालेलं असतं असं मानलं जातं. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर राज्यसभा ही संसदेचं वरिष्ठ सभागृह आणि द्वितीय सभागृह म्हणून ओळखलं जातं. भारताच्या या राज्यसभेमध्ये प्रत्यक्ष खासदार निवडून येत नाहीत. मग प्रत्यक्ष खासदार जरी निवडून येत नसले तरी घटक राज्य आणि संघराज्य क्षेत्रामधले लोकांना तिथं प्रतिनिधित्व दिलं जातं. आपल्या इथली राज्यसभेची सध्याची सदस्य संख्या आहे 250. मग हे जे इथले खासदार कसे निवडून येतात तर 12 आपल्याला माहित आहे की 12 जे आहेत ते सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून साहित्य असेल, विज्ञान असेल, कला, क्रीडा, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील ज्या लोकांचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशातील जनतेसाठी व्हावा या उदात्त हेतूने काय केले जाते, या 12 सदस्यांची राष्ट्रपतींकडून नेमणूक केली जाते. राज्यसभेवरच्या सदस्यांची निवड केली जाते ती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने इथं काय केली जाते, निवड केली जाते. म्हणजेच जे विधानसभेचे सदस्य निवडून आलेले असतात त्याचप्रमाणे त्यांना तिथं मतदानाचा अधिकार असतो आणि त्या पद्धतीने ते राज्यसभेचे खासदार निवडून येतात. राज्यसभा ही कधीही विसर्जित होत नाही म्हणून हिला स्थायी सभागृह असेही म्हणतात. मग राज्यसभेवर हाही प्रश्न येऊ शकतो की म्हणजे संसदेचं कोणतं सभागृह हे स्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं. आपल्याला माहित आहे की राज्यसभेचा कालखंड वेगळा आहे, 6 वर्षाचा आहे. आणि लोकसभेचा कालखंड हा 5 वर्षाचा आहे. राज्यसभेचे जे सदस्य आहेत 1/3 सदस्य हे दर 6 वर्षांनी निवृत्त होतात आणि नव्याने तिथे पुढच्या सदस्यांची निवड केली जाते. ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असते म्हणून राज्यसभा हे काय आहे, स्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर
संसद चालवण्यासाठी, कामकाज चालवण्यासाठी किमान 1 दशांश सदस्यांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे. आणि हा जर कोरम पूर्ण झाला नाही तर ती सभा मग काय केली जाते? तहकूब केली जाते. त्यानंतर आपल्याला माहित आहे की संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे अधिवेशन देखील संसदेची भरली जातात. आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना म्हटलं की आता गरज आहे आणि विशेष अधिवेशन बोलवायचं आहे, तर तो अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. राष्ट्रपतींच्या हुकुमाने विशेष अधिवेशन सुद्धा बोलवलं जाऊ शकतं. आणि हे जे 2 अधिवेशन आहेत, या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की संसद कलम कोणता आहे? संसद कोणाकोणाला मिळून बनते? लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यसभा. कोरम 1 दशांश सदस्यांची उपस्थिती असणं बंधनकारक आहे. त्यांचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये देखील 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं. राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडून येतात, हे सुद्धा आपल्याला काय करायचं इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि स्थायी सभागृह आणि द्वितीय सभागृह हे सुद्धा राज्यसभेच्या संदर्भात आपण काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला इथं स्पष्टपणे ह्या चार्ट मध्ये आपल्याला दिसतंय बघा की लोकसभा आणि राज्यसभा यातला महत्वाचा फरक काय आहे. तर आपण मगाशी याच्यावर चर्चा झालेली आहे, तरी सुद्धा मी घेतेय की लोकसभेचा जो दर्जा आहे ते कनिष्ठ सभागृह आणि प्रथम सभागृह म्हणून ओळखले जातं. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आणि द्वितीय सभागृह म्हणून ओळखले जातं. लोकसभेचे सदस्य थेट जनतेतून निवडले जातात, परंतु राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते घटक राज्याच्या विधानसभा सदस्यांकडून अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. लोकसभेची कमाल खासदारांची संख्या किती आहे? तर 552 आहे आणि सध्याची आपली 543 आहे, हे लक्षात ठेवायचंय. तर राज्यसभेचं 250 आहे, त्यातले 238 हे निवडून येतात, निवडलेले असतात. म्हणजेच कुणाकडून? तर विधानसभा सदस्यांकडून निवडलेले असतात. आणि 12 राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. लोकसभेचे मुख्यत्वे करून पात्रता आपल्याला लक्षात ठेवायची की किमान वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते. ती भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे आणि त्याला दिवाळखोर वगैरे म्हणून घोषित केलेलं नसावं. तेच राज्यसभेचे जर आपण पाहिलं तर राज्यसभेची किमान 30 वर्ष वयाची पूर्ण केलेली गरजेचं असणं गरजेचे आहे. आणि दर 2 वर्षांनी तिथले 1/3 सभासद निवृत्त होतात आणि तेवढेच निवडून येतात आणि त्यांचा कालावधी जो आहे तो 6 वर्षाचा असतो. त्या खासदाराचा कालावधी 6 वर्षाचा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इकडे लोकसभेच्या खासदाराचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. आणि जर अचानक सरकार कोसळलं लोकसभेमध्ये, एखाद्या सरकारवर अविश्वासाचा ठराव जर मंजूर झाला तर मध्यावधी निवडणुका देखील लागण्याची शक्यता इथे असते. त्याचप्रमाणे लोकसभेचा जो प्रमुख असतो तो सभापती असतो आणि या सभापतीची निवडून आलेल्या खासदारांमधूनच केली जाते. आपल्यापैकीच एका खासदाराची ते सभापती म्हणून निवड करतात. पण राज्यसभेचा जो सभापती आहे, भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत, हे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यानंतर बघा आता मुख्यत्वे करून जी काही कायदा निर्मिती आहे, संसदेचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे कायदा निर्मिती करणे. आणि हे जे कायदा निर्मिती आहे ही एखादा कायदा जर तयार होत असेल तर त्या कायद्याची प्रक्रिया कशी आहे हे आपल्याला आज आपण इथं पाहणार आहोत. तर मुख्यत्वे करून जर आपण पाहिलं तर जी काही कायदा निर्मिती केली जाते ती लोकांचं हित किंवा त्यांचं कल्याण साध्य व्हावं म्हणून केलं जातं. आणि संविधानातील जी काही उद्दिष्ट आपल्याला दिलेली आहेत ती उद्दिष्ट प्रत्यक्षपणे राबवली जावीत यासाठी काय केलं जातं? संसदेमध्ये नव्या कायद्यांची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे काही कायदे काय केले जातात? कालांतराने
रद्द देखील ठरवले जातात. आणि या कायद्यामध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये जर घटनेमध्ये बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती देखील करण्याचा अधिकार या संसदेलाच आहे बघा. तर इथं कालबाह्य झालेले जे कायदे आहेत ते कायदे देखील रद्द केले जातात. काही कायद्यामध्ये जर बदल करायचे असतील, काही अजून ऍडिशन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हीच प्रक्रिया अवलंबली जाते. मग ह्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे करून कायदा निर्मितीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, कोणताही विधेयक जेव्हा मांडायचं असतं तेव्हा त्या विधेयकाचा कच्चा मसुदा तयार करणं गरजेचं असतं. आजच आपण उदाहरण घेऊ, सरकारला 33% महिला आरक्षणाचं बिल मांडायचं आहे. तर त्याच्यासाठी ज्या काही बाबी असतील त्या पूर्वीच त्यांनी काय केलेले असतात सर्व, म्हणजे एखादं विधेयक मंजूर करून घेताना ते विरोधकांना देखील पटलं पाहिजे. या संदर्भाने ज्या काही माहिती असेल, जो काही कच्चा डेटा असेल, जो काही मसुदा असेल तो तयार करणं गरजेचं असतं. आणि हे पहिली पायरी आहे की एखाद्या विधेयकाची पहिल्यांदा काय केली जाते, निर्मिती केली जाते. म्हणजेच त्याचा काय केला जातो, कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. आणि हा जो कच्चा मसुदा असतो किंवा जो आराखडा असतो त्यालाच आपण काय म्हणतो, कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं म्हणतो. आणि हे मुख्यत्वे करून हे जे विधेयक आहे, हे विधेयक देखील दोन प्रकारचे असतात. धन विधेयक जर असेल तर ते लोकसभेतच मांडावं लागतं प्रथम. आणि समजा आता महिला आरक्षणाचं आजचं विधेयक आहे तर ते पहिल्या राज्यसभेमध्ये सुद्धा मांडू शकतात. परंतु जर एखादं धन विधेयक असेल तर ते मात्र पहिल्यांदा फक्त, म्हणजे फक्त नाही तर पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं. हे हे जे अपवाद आहेत ह्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळं धन विधेयक पहिल्यांदा कोठे मांडले जाते तर लोकसभेमध्ये मांडावे लागते. हे आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. मग आता कच्चा मसुदा तयार झालेला आहे. एखाद्या विधेयकाचं जेव्हा कायद्यामध्ये रूपांतर होत असतं त्या कायदा निर्मितीमधून जाताना त्याला बऱ्याच प्रक्रियांमधून जावे लागतं. मग त्याच्यामध्ये पहिलं काय आहे तर पहिले वाचन. पहिले वाचन म्हणजे आता संबंधित खात्याचा जो मंत्री आहे तो मंत्री किंवा कोणताही सदस्य, म्हणजे मंत्रिमंडळाचा सदस्य काय करू शकतो, तो विधेयक सादर करू शकतो. आणि मग विधेयक मांडताना त्याला पहिल्यांदा त्याचं स्वरूप काय आहे ते संसदेमध्ये स्पष्ट करावं लागतं. त्याला त्या विधेयकाचं पहिलं वाचन असं म्हटलं जातं. म्हणजे पहिली प्रक्रिया काय आहे तर विधेयकाची निर्मिती करावी लागते. दुसरं काय आहे तर विधेयकाचं वाचन तिथं केलं जातं. त्यानंतर दुसरं वाचन केलं जातं. दुसऱ्या वाचनामध्ये दोन महत्वाच्या बाबी येतात बघा. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जातं की विधेयकावर फक्त चर्चा केली जाते. त्याची जी उद्दिष्ट आहेत महत्वाची त्याच्यावर फक्त चर्चा केली जाते. सभागृहातील सदस्य आपली मतं मांडतात. मग काही लोक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, काही विधेयकाच्या विरोधात मत मांडतात, काही लोक त्याच्या उणिवा दोष स्पष्ट करतात. सरकारला ते विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर सरकार ते विधेयक किती महत्वाचं आहे आणि त्याला देशाला त्याची किती गरज आहे असा विचार सरकार मांडत असतं. अशा पद्धतीने मग इथं काय होतं दुसऱ्या वाचनामध्ये तर जे काही सदस्य आहेत संसद सदस्य या सर्वांमध्ये सखोल चर्चा या दुसऱ्या वाचनामध्ये होते. आणि त्याचप्रमाणे एखाद्या विधेयकाची चर्चा झाल्यानंतर गरज भासलं तर ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवलं जातं. आणि मग म्हणजे हे विधेयक जे आहे मांडलेलं त्याच्यामध्ये जर काही दोष आहे असं जर वाटलं तर ते समितीकडे पुन्हा मांडलं जातं. आणि मग समितीने जे काही दुरुस्त्या सुचवलेल्या असतील किंवा जे काही सूचना सांगितलेल्या असतील त्या सूचनांचा स्वीकार करून काय करते ही समिती, पुन्हा हे विधेयक सभागृहाकडे पाठवून देते. आणि त्यानंतर मग काय होतं की दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात तिथं सुरुवात होते. आणि या टप्प्यावर मात्र काय केले जाते, आता विधेयकामध्ये जी काही कलमं आहेत त्या कलमांवर देखील चर्चा केली जाते. आणि इथं पण जे सदस्य आहेत ते त्याच्यामध्ये दुरुस्त्या अजूनही सुचवू शकतात. आणि नंतर काय केलं जातं, त्याच्यावर मतदान घेतलं जातं. तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय होतं की विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. आणि विधेयकाला आवश्यक असलेले जर बहुमत मिळालं तर ते विधेयक त्या सभागृहानं संमत केलं असं मानलं जातं. त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे की संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही ते विधेयक याच पद्धतीने जातं. म्हणजे ज्या पद्धतीने आता समजा
पहिल्यांदा आपण इथं धरू की हे एखादं विधेयक आहे आणि ते पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडलेलं आहे, तर मग ते राज्यसभेमध्ये त्या मंत्र्याला पहिल्यांदा ते विधेयक म्हणजे काय ते सांगावं लागतं. तिथं प्रथम वाचन होतं, द्वितीय वाचन होतं, काही दोष असतील तर तिथेही समितीकडे पाठवले जातात. समितीने पाठवल्यानंतर पुन्हा चर्चा होते आणि पुन्हा तिसऱ्या वाचनामध्ये काय केली जाते, अंतिम मंजुरीसाठी मतदान घेतलं जातं. हीच प्रक्रिया दुसरे सभागृह म्हणजे आता ह्या पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडलेलं विधेयक आता लोकसभेमध्ये आलेलं आहे आणि लोकसभेमध्ये आल्यानंतर सुद्धा याच प्रक्रियेतून त्या विधेयकाला जावं लागतं. आणि इथंही सविस्तर चर्चा झाल्यानंतर लोकसभेनं ते विधेयक जर मंजूर केलं तर दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळालेली असते आणि मग ते अंतिम मंजुरीसाठी हे जे विधेयक आहे ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि जेव्हा राष्ट्रपतींची त्याच्यावर स्वाक्षरी होते तेव्हा त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं असं आपण मानतो. आता पुढचा महत्वाचा भाग आहे बघा की केंद्रीय कार्यकारी मंडळ. या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये ज्या काही ज्यांचा समावेश आहे, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचे अधिकार आहेत, त्यांची निवड कशा पद्धतीने होते याबाबत आपण काय करूयात, माहिती घेऊयात. आपण पाहिलेलं आहे की आपल्या ज्या केंद्रीय कार्यकारी मंडळाची जी रचना आहे या संघ शासनामध्ये मुख्यत्वे करून राष्ट्रपती, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा समावेश होतो. कायदे मंडळ म्हणलं की लोकसभा आणि राज्यसभा लक्षात ठेवायचं आणि कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. तर हे या संघ शासनामध्ये या सर्वांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. पण इथं राष्ट्रपतीची भूमिका काय आहे, पंतप्रधानांची भूमिका काय आहे, त्यांचं मंत्रिमंडळ कशा पद्धतीने काम करते हे आपण पाहणार आहोत. तर जे राष्ट्रपती असतात ते संविधानात्मक दृष्ट्या हे देशाचे प्रमुख असतात, पण आपल्याला माहित आहे की ते नामधारी प्रमुख असतात. त्या राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा कारभार चालतो, पण अधिकार किंवा वास्तविक निर्णय घेण्याचा अधिकार मात्र प्रधानमंत्र्याला आहे. म्हणून राष्ट्रपतींचं पद हे आपल्याकडं अतिशय सन्मानाचं आहे, प्रतिष्ठेचं आहे आणि ते आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचं देखील काय करतात, प्रतिनिधित्व करतात. म्हणून राष्ट्रपती पदाला आपल्याकडे महत्वपूर्ण असं स्थान आहे. संविधानानं काय केलेले आहे की देशाची संपूर्ण जी कार्यकारी सत्ता आहे ती राष्ट्रपतींना दिलेली आहे. देशाचा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, पण प्रत्यक्षात व्यवहार जे आहेत ते मात्र प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ करत असते. म्हणून राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख म्हणून ओळखले जातात, तर पंतप्रधान हे कार्यकारी आणि वास्तव प्रमुख म्हणून ओळखले जातात. मग या राष्ट्रपतींची निवड जी आहे, या राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजे भारतातील जे सर्वसामान्य मतदार आहेत ते राष्ट्रपतींना थेट निवडतात का, तर नाही. मग राष्ट्रपतींची निवड कशी काय लोकांमार्फत होते, अप्रत्यक्षरित्या होते म्हणून सांगितलेलं आहे बघा. तर लोकांनी जे निवडून दिलेले संसद सदस्य असतात आणि विधानसभा सदस्य असतात, हे सदस्य काय करतात, राष्ट्रपतींच्या निवडीमध्ये मतदान करतात आणि यांच्याकडून राष्ट्रपती निवडले जातात. म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले लोकसभा सदस्य, लोकांनी निवडून दिलेले विधानसभा सदस्य यांच्याकडून राष्ट्रपती निवडले जातात. म्हणून राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्षरित्या लोकांकडून होते असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षांचा असतो आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय असणं गरजेचं आहे. वयाची 35 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती पदावर असताना समजा कोणत्या गैरव्यवहारामध्ये आढळली किंवा काहीही असेल तर त्याच्यावर जी प्रक्रिया आहे, राष्ट्रपतीला सहजासहजी त्यांच्या पदावरून दूर करता येत नाही. त्याच्यासाठी महाभियोग नावाची जी प्रक्रिया आहे ती झाल्यानंतरच राष्ट्रपतीला काय केलं जातं, त्यांच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. म्हणजेच राष्ट्रपती पद हे अतिशय मानाचं आणि सन्मानाचं आहे. मग या राष्ट्रपतींची कार्य काय आहेत ते पण आपण बघणार आहोत बघा. मग ही महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून राष्ट्रपतींवर असते.
परंतु एखादे वर्तन जर संविधानाचा भंग करणारे ठरले तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार मात्र संसदेला आहे. आणि मग संसद काय करते की जी प्रक्रिया राबवते, म्हणजेच कोणतेही एक सभागृह राष्ट्रपतींकडून जर संविधानाचा भंग झाला असेल तर तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते आणि त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते. मग दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने, म्हणजे 2/3 जर बहुमत सिद्ध झालं ठरावाचं, राष्ट्रपतींच्या विरोधात 2/3 बहुमत जर मिळालं तर मात्र राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर केलं जातं आणि याला महाभियोग प्रक्रिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, राष्ट्रपती जे आहेत या राष्ट्रपतींची महत्वाची कामं काय आहेत ते आपण बघू. संसदेचं अधिवेशन बोलवायचं असेल तर ते राष्ट्रपती बोलवतात. अधिवेशन स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. संसदेला विशेष संदेश देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींना असतो. लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेलं जे विधेयक आहे त्या विधेयकावर जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजेच राष्ट्रपतींचं स्थान हे संविधानिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे आपल्याला लक्षात येतं बघा. त्याचप्रमाणे प्रधानमंत्र्यांची नेमणूक म्हणजेच पंतप्रधानांची नेमणूक असेल तेही राष्ट्रपती करतात आणि त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची देखील नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल असतील, मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि अनेक महत्वाच्या पदांवरच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या नेमणुका देखील राष्ट्रपतींमार्फत होतात. राष्ट्रपती आपण काल पाहिलेले आहे की संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि युद्ध आणि शांतता याबाबतचे निर्णय देखील राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार देखील देण्यात आलेले आहेत बघा. मग ते न्यायालयीन अधिकारामध्ये काय येते तर एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करायची असेल, एखाद्या व्यक्तीची शिक्षा रद्द करायची असेल किंवा शिक्षेची तीव्रता कमी करायची असेल तर तो देखील अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. आपण म्हणतो बघा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलेला होता, दयेचा अर्ज स्वीकारला, दयेचा अर्ज फेटाळला असं जे म्हटलं जातं, तर हा विशेष अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये जेव्हा काही संकटकालीन परिस्थिती निर्माण होते मग अशा परिस्थितीमध्ये जी आणीबाणी घोषित केली जाते ती आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार देखील भारताच्या राष्ट्रपतींना आहे. मग याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असेल, राज्य आणीबाणी असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल, या आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आपल्या राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपतींची अनुपस्थिती असल्यानंतर त्यांचं जे काही कार्य आहे ते उपराष्ट्रपती करतात आणि या उपराष्ट्रपतींची निवड देखील संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून केली जाते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री जे असतात त्यांच्या हातामध्ये वास्तविक देशाची सत्ता असते आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे आणि प्रधानमंत्री हेच काय करत असतात, देशामध्ये धोरणांची निर्मिती करत असतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचं कार्य देखील यांच्या मार्फतच चालतं. मग लोकसभेमध्ये ज्यांचं बहुमत आहे त्या बहुमतातून जो नेता म्हणून निवडून येतो त्याची राष्ट्रपतींकडून पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाते. मंत्रिमंडळाची एकूण संख्या जी आहे त्याचं देखील प्रमाण दिलेलं आहे बघा की 15% अधिक असू नये असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त झाली पण ती लोकसभेचाही सदस्य नसेल आणि राज्यसभेचाही सदस्य नसेल तर अशा वेळी शपथ घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत त्यांना काय करावं लागतं, निवडून येणं गरजेचं आहे. दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. मग या पंतप्रधानांचं कार्य काय आहे तर आपले जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान स्वतःच कॅबिनेट तयार करतात. म्हणजेच मंत्रिमंडळ निवडणं हे मुख्यत्वे करून प्रधानमंत्र्यांचं महत्वाचं काम असतं. आणि मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून जे मंत्रिमंडळ निवडलं जातं त्याच्यामध्ये त्यांचा प्रशासकीय अनुभव असेल, राज्यकारभाराचं कौशल्य असेल, कार्यक्षमता असेल, विषयामधील तज्ञता असेल, या गोष्टी गृहीत धरून
मंत्रिपदावर निवड केली जावा असा संकेत आपल्या संविधानामध्ये दिलेला आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर त्यांना कोणती खाती वाटायची हे देखील पंतप्रधान ठरवतात. पंतप्रधान हे सर्व मंत्रिमंडळाचं नेतृत्व करत असतात आणि मंत्रिमंडळाच्या ज्या काही बैठका होतात त्या सर्व बैठकांच्या अध्यक्षस्थान हे पंतप्रधानांकडे असतं. खाते वाटप झाल्यानंतर देखील विविध खात्यांमध्ये समन्वय साधणं, सहकार्य करणं, त्या खात्याचे मंत्री कार्यक्षमतेने काम करत आहेत की नाही, योग्य प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे की नाही हे देखील पाहण्याचं काम हे पंतप्रधानांना पार पाडावं लागत असतं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी जागतिक लोकमत हे आपल्या बाजूने अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणं, देशातील जी जनता आहे त्यांना आश्वस्त करणं, आपत्तीच्या काळामध्ये आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणं, त्यांना देशातील जनतेला धीर देणं हे सर्व काम प्रधानमंत्र्यांना पार पाडावं लागतं. त्यानंतर मंत्रिमंडळाची कार्य आपल्याला माहित आहेत की जे काही मंत्री मंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर म्हणून निवडून आलेले असतात त्यांना त्यांच्या त्यांच्या खात्याचा जो आहे तो आराखडा तयार करावा लागतो. त्यांच्या खात्याची भूमिका काय आहे किंवा त्यांच्या खात्यामधून नवीन काही योजना ते जर आणत असतील तर त्या संदर्भात त्याची माहिती त्यांना सभागृहामध्ये द्यावी लागते. आणि महत्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा करताना या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांमध्ये आणि प्रधानमंत्र्यांमध्ये जी काही चर्चा होते त्या चर्चेतूनच ते अंतिम काहीतरी धोरण ठरवत असतात. त्या दृष्टीने प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना अतिशय महत्वाचे स्थान आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये आहे. आता मुख्यत्वे करून बघा हे जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे जे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे हे स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मनाला वाटेल असं ते राज्यकारभार करू शकत नाहीत. तर त्यांना संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच जे काही न्यायप्रविष्ट अशाच बाबीवर त्यांना काय करता येतं, धोरणं तयार करता येतात. त्यामुळे या कार्यकारी मंडळावर देखील कशा पद्धतीचं नियंत्रण असतं हे आपण आता इथं पाहणार आहोत. तर मुख्यत्वे करून संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद काय करते तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. मग कायद्यांची किंवा धोरणांची निर्मिती असेल, अंमलबजावणी असेल, यामध्ये काय करतात संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मग कशा पद्धतीने ते हा प्रयत्न करतात तर चर्चा असेल, विचार विनिमय असेल, कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान काय केली जाते संसद सदस्यांमध्ये चर्चा केली जाते, विचार विनिमय केला जातो. मंत्रिमंडळाने जर एखादं धोरण आणलं असेल तर ते धोरण किती फायदेशीर आहे किंवा त्या धोरणामध्ये त्रुटी कशा आहेत या संदर्भाने देखील चर्चा ही संसदेमध्ये केली जाते. आपल्याकडं प्रश्नोत्तराचे तास असतात बघा, म्हणजे संसदेचं जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा हे अधिवेशन सुरू असताना कामकाजाची सुरुवातच मुळ संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होत असते आणि या प्रश्नांना जर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर देणं गरजेचं असतं. म्हणजेच हा प्रश्नोत्तराचा तास कशासाठी महत्वाचा आहे तर एक प्रकारे त्या मंत्रिमंडळावर त्यांनी घेतलेल्या त्यांच्या निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक महत्वाचा आणि प्रभावी असा मार्ग म्हणून ओळखला जातो. आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला संसदेच्या अधिवेशनातून जे काही प्रश्नोत्तराचे तास होतात, ज्या काही चर्चा होतात त्याच्यामधूनच आपल्याला त्या सर्व बाबींची सखोल आणि स्पष्ट अशी माहिती देखील काय होते मिळते. म्हणजेच प्रश्नोत्तराचा तास हा किती महत्वाचा आहे या कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आपल्याला इथं दिसून येतं. शासनावर टीका करणं असेल, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे असेल, हे सर्व काय केलं जातं या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये केलं जातं. आणि जर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर त्या मंत्र्याला समाधानकारक देता आली नाही तर निषेध व्यक्त करून सभात्याग करण्याचा अधिकार देखील संसद सदस्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे महत्वाचं शून्य प्रहर. शून्य प्रहर म्हणजे काय बघा की अधिवेशन काळातील दुपारी 12चा जो काळ आहे त्याला शून्य प्रहर म्हणून ओळखले जाते.
आणि सार्वजनिक दृष्ट्या कोणत्याही महत्वाचे जर प्रश्न असतील, तात्काळ प्रश्न असतील, तर ते काय केले जातात, शून्य प्रहरामध्ये घेतले जातात. त्या दृष्टीने सुद्धा शून्य प्रहर ही संकल्पना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की चर्चा आणि विचार विनिमय करून काय केले जातात की मंत्रिमंडळाने एखादं विधेयक आणलं, लगेचच ते मंजूर झालं किंवा एखाद्या धोरणाला मंजुरी मिळाली असं लगेच होत नाही, तर त्याच्यावर चर्चा केली जाते. जे सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांच्यामध्ये त्या एखाद्या धोरणावर असेल, कायद्यावर असेल, सखोल अशी चर्चा केली जाते आणि या चर्चा विचार विनिमयातून ज्या काही त्रुटी असतील त्या बाजूला करून एक निर्दोष असं धोरण देशाला देण्याचा प्रयत्न या चर्चा आणि विचार विनिमयातून केला जातो. आणि सर्वात महत्वाचा आहे बघा अविश्वासाचा ठराव. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता असेल तर तो अविश्वास ठराव आहे. जोपर्यंत लोकसभेमध्ये सरकारकडे बहुमत असतं तोपर्यंत सरकार तिथं काम करू शकतं, पण ज्या दिवशी सरकारवर समजा अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि जर सरकार बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर सरकार हे काय केलं जातं, तिथं कोसळतं. म्हणजेच ते सरकार तिथं बरखास्त केलं जातं आणि जो काही त्यांचा मुख्य प्रधानमंत्री आहे आणि मंत्रिमंडळ आहे या सर्वांना काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे अतिशय सखोलपणे आपल्या देशाचा कारभार चालताना कार्यकारी मंडळ हे कोणत्याही प्रकारे त्यांच्या त्यांच्या फक्त स्वतःच्या धोरणांचा प्रभाव देशावर टाकू शकणार नाही याची देखील व्यवस्था आपल्या संविधानामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आता ज्याप्रमाणे केंद्र शासन आहे त्याचप्रमाणे राज्य शासन देखील असतं. एक न्यायव्यवस्थेची आहे स्लाइड. तर आपण राज्य शासन कशा पद्धतीने काम करतात त्याची देखील आपण काय करूयात, माहिती घेऊयात. आपण जर पाहिलं तर काल मी सांगितलेलं होतं बघा की प्रत्येक राज्यामध्ये आपल्याकडे विधान परिषद अस्तित्वात नाही. फक्त काहीच राज्यांकडे विधान परिषद ही अस्तित्वात आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, पश्चिम बंगाल असेल, जवळपास 6 राज्यांमध्ये आपल्याकडे बिहार आहे. पश्चिम बंगाल आहे. या 6 राज्यांमध्ये फक्त काय आहे तर विधान परिषद अस्तित्वात आहे. इतर राज्यांमध्ये विधान परिषद हा प्रकार नाही. मग आपल्या महाराष्ट्र राज्याचं मॉडेल कसं आहे ते आपण काय करूयात, समजून घेऊयात. आपल्याही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोच्च स्थानी कोण असतात तर राज्यपाल असतात आणि या राज्यपालांची जी नेमणूक आहे त्या राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते. वास्तविक सत्ता आपल्यालाही माहित आहे की इथं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपती हे नामधारी असतात त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल हे काय असतात, नामधारी असतात. आणि मुख्यमंत्री आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे ते वास्तविकपणे कार्यकारी प्रमुख आहेत आणि मग ते करतात की ते स्वतः धोरण निर्मिती किंवा कायदे निर्मिती करतात हे आपल्याला दिसून येतं. मग या विधानसभेचे देखील विधिमंडळाचे देखील 2 असे सभागृह आपल्याला इथं दिसून येतात. ज्याप्रमाणे संसदेमध्ये, कायदे मंडळामध्ये राज्यसभा आणि लोकसभा ही 2 सभागृह आहेत. त्याप्रमाणे विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद ही 2 महत्वाचे विधानसभा आणि विधान परिषद हे 2 महत्वाचे गृह आहेत. मग याच्यामध्ये आपण जर विधानसभा पाहिली तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य संख्या आहे. ही 288 सदस्य संख्या आपण काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. 288 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. मग महाराष्ट्र राज्याच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आपल्याला माहित आहे, किती 48 आहे. लोकसभेसाठी जे आपले सदस्य निवडून जातात ते 48 सदस्य महाराष्ट्रातून संसदेवर लोकसभेमध्ये निवडून जातात. आपल्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर 288 सदस्य आहेत आणि इथेही
थेट निवडणूक घेतली जाते. यांचीही मुदत 5 वर्षाची असते. आणि आपल्याला माहित आहे की मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या मतदारसंघांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि तिथून त्या त्या मतदारसंघातून हे 288 सदस्य हे प्रत्यक्ष लोकांकडून काय केले जातात, निवडून येतात. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली जी व्यक्ती आहे ती विधानसभेची निवडणूक लढवू शकते. आणि यांची मुदत पण 5 वर्षाची आहे. या विधानसभेवर देखील जर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर त्यांचा देखील मुदतपूर्व राजीनामा त्यांना द्यावा लागतो. म्हणजेच विधान परिषद जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल साधारणपणे 5 वर्षाचा असतो. विधानसभेचा कार्यकाल साधारणपणे 5 वर्षाचा असतो. मग विधान परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर आपल्याला माहित आहे की विधान परिषद आणि राज्यसभा या दोघांमध्ये साम्य आहे. ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये कला, साहित्य असेल, विज्ञान असेल, समाजसेवा असेल, तिथून व्यक्ती निवडल्या जातात. त्याच पद्धतीने विधान परिषदेमध्ये देखील राज्यपाल काय करतात, ठराविक व्यक्ती राज्यपालांकडून देखील निवडल्या जातात. त्याचप्रमाणे शिक्षक मतदारसंघ असेल, स्थानिक शासन संस्था असतील, पदवीधर मतदारसंघ असतील, येथून देखील वेगवेगळे सदस्य निवडून हे विधान परिषदेवर पाठवले जातात. विधान परिषद हे दुसरं सभागृह आहे आणि आपण जर पाहिलं तर विधान परिषद देखील कधीही पूर्णपणे बरखास्त होत नाही. इथले देखील जे सदस्य आहेत ते ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य पुन्हा तिथं निवडून आले जातात. ही प्रोसेस कंटिन्यू असते. म्हणून हे देखील स्थायी सभागृह आहे आणि कधीही हे बरखास्त होत नाही. मग या विधान परिषदेचं जे कामकाज आहे ते पण विधान परिषदेचे जे काही सभापती असतील त्यांच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली चालत असतात. आणि जेव्हा सभापती गैरहजर असतात तेव्हा उपसभापती हे काय करतात, विधान परिषदेचं कामकाज चालवतात. इथं अजून आपण पाहूया बघा की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं काम काय आहे. ज्याप्रमाणे देशामध्ये धोरण निर्मिती आणि कायदा निर्मितीचं काम पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ करतं, त्याचप्रमाणे तसं काम हे काय करतं, राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करत असलेलं आपल्याला काय होते, दिसून येते. आता सर्वात महत्वाचं आहे बघा की आपल्या भारताची न्यायव्यवस्था कशी आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये भारतीय न्यायव्यवस्थेला किंवा भारतीय न्यायमंडळाला देखील महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे की कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, यांच्या बरोबरीनेच आपल्या न्यायमंडळाला देखील महत्वाचं असं स्थान देण्यात आलेलं आहे. कारण कायद्यांची निर्मिती जरी कायदे मंडळ करत असलं, त्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ जरी करत असलं तरी न्याय देण्याचं काम मात्र न्यायमंडळ करत असतं हे आपल्याला माहित आहे. व्यक्तिमधील मतं असतात, विचार, दृष्टिकोन, समजुती असतील, श्रद्धा इत्यादी बाबत भिन्नता असते. आणि आपण जर पाहिलं तर सहिष्णुता जर बाळगली तर मोठ्या प्रमाणावर संघर्ष टाळला जाऊ शकतो. परंतु जेव्हा अनेक वेळा मतभिन्नता निर्माण होते, टोकाची भूमिका काही लोकांकडून घेतली जाते आणि अशा वेळेस संघर्ष निर्माण होतात. मग हा संघर्ष निर्माण झाल्यानंतर त्याचं निराकरण निपक्षपातीपणे होण्याच्या दृष्टीने काय करण्यात आलेली आहे, न्यायमंडळाची रचना करण्यात आलेली आहे. संविधानामधलं जे सामाजिक न्याय आणि समतेचं जे तत्व आहे ते तत्व प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी त्या तत्वाची आपल्याकडं स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. मग काही खटल्यांमध्ये जर आपण पाहिलं तर न्यायालय काय करतं, समाजातील जे दुर्बल घटक आहेत, महिला असतील, बालक असतील, दिव्यांग असतील, तृतीयपंथी असतील इत्यादी समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देखील ही न्यायव्यवस्था करत असते. स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही या सर्व मूल्यांची पाठराखण जर कोणाकडून केली जात असेल तर ती आपल्या न्यायव्यवस्थेकडून केली जाते. मग आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेची रचना कशी आहे, तर सर्वोच्च आपल्याकडे काय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुम्हाला पुन्हा कुठं दाद मागण्याचा अधिकार नाही, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मग हे जे सर्वोच्च न्यायालय आहे ते देशासाठी एकच आहे आणि तिथले जे सरन्यायाधीश असतात त्या सरन्यायाधीशांची नेमणूक हे
आणि अन्य न्यायाधीश पण जे असतात सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते. आणि मग या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ज्येष्ठ न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक सरन्यायाधीश म्हणून केली जावी असा संकेत आहे. पण दरवेळेस तसंच होतं असंही नाही. पण एक संकेत आहे की जे ज्येष्ठ असतील या न्यायाधीशांमधील त्यांना सरन्यायाधीश करावा असा एक संकेत इथं दिलेला आहे. मग न्यायदानाचं जे काम आहे ते काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांनी निर्भयपणे न्यायदान केलं पाहिजे. न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी काय केलेलं आहे, आपल्याकडे स्वतंत्र असं न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांची निवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्ष आहे. आणि यांच्या देखील ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत त्या संविधानाने नमूद केलेल्या आहेत बघा, की कोणत्या वर्षी किती वर्षापर्यंत हे न्यायाधीश म्हणून काम करू शकतात किंवा कितव्या वर्षी त्यांची निवृत्ती आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल तर 62व्या वर्षी ते निवृत्त होतात. न्यायाधीशांना जो पगार दिला जातो तो आपल्या भारताचा जो संचित निधी असतो त्या संचित निधीतून दिला जातो आणि त्यावर संसदेमध्ये चर्चा केली जात नाही. हे विशेष आहे बघा. आणि न्यायाधीशांची जर कृती किंवा त्यांचे निर्णय यांच्यावर व्यक्तिगत टीका आपल्याला करता येत नाही. आणि न्यायालयाचा अवमान करणे ही सुद्धा एक गुन्हा मानला जातो. त्यामुळं काय होतंय की आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे, जे काही न्यायाधीश आहेत हे का केलेलं आहे तर त्यांच्या प्रती देशामध्ये एक सन्मानाचं स्थान त्यांना असलं पाहिजे या दृष्टिकोनातून ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना जर चुकीचे वागत असतील तर त्यांना दूर करण्याचा अधिकार देखील आहे. आणि आपण मगाशी पाहिली महाभियोग प्रक्रिया, त्याच प्रक्रियेद्वारे त्यांना काय केलं जातं, दूर केलं जातं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर उच्च न्यायालयांची स्थापना राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे आणि देशात एकूण 24 उच्च न्यायालये आहेत. मग इथल्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 62 वर्ष आहे. जिल्हा पातळीवर आपल्याला माहित आहे की जिल्हा पातळीवर सुद्धा जिल्हा न्यायालय असेल, पुन्हा दिवाणी न्यायालय वेगळे, फौजदारी न्यायालय वेगळे, सत्र न्यायालय वेगळे, अशा पद्धतीची न्याय व्यवस्था आपल्याकडे करण्यात आलेली आहे. परंतु अंतिम आणि सर्वोच्च हे कोण असतात, सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला दाद मागता येत नाही. कारण म्हणजे एक अलिखित असा संकेत आहे की जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय घेतले जातात ते बहुसंख्य जास्तीत जास्त लोकांच्या फायदा किंवा जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट कसं मिळेल हाच विचार करून तिथं निर्णय घेतले जातात. म्हणून तिथल्या निर्णयाला आपण चॅलेंज करू शकत नाही. पण जर समजा जिल्हा न्यायालयामध्ये आपल्या विरोधात एखाद्या खटल्यामध्ये आपल्या विरोधात निर्णय लागला असेल तर आपण हायकोर्टात जाऊ शकतो. हायकोर्टामध्ये जर एखाद्या बाबीवर निर्णय आला आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. पण ही पायरी मात्र अंतिम आहे, हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेमध्ये देखील मुख्यत्वे करून न्यायालयीन पुनर्विलोकनाचं सुद्धा आपल्याकडे तत्व आहे की संविधानाचा भंग करणारा जर एखादा कायदा तयार झाला असेल तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार हा आपल्या न्याय व्यवस्थेला देण्यात आलेला आहे. म्हणजेच संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायालयाची आहे. आणि न्यायालय एखादा कायदा जर संविधानाच्या विरोधात असेल असं जर न्यायालयाला वाटलं तर न्यायालय तो कायदा रद्द करू शकतो, बेकायदेशीर देखील ठरवू शकतो. मग सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचं रक्षण करणे. त्याच्यामध्ये हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व येतं बघा. मग हे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, जर संसदेने एखादा कायदा केलेला आहे, कार्यकारी मंडळाची एखादी कृती आहे आणि ती कृती किंवा तो कायदा संविधानाचा जर भंग करत असेल तर तो कायदा, ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते आणि रद्द करते. हा न्यायालयाचा जो अधिकार आहे त्या न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला काय म्हणतात, न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात. त्यानंतर
अनेक प्रश्नांवर कोणतीही व्यक्ती जनहितार्थ याचिका दाखल करू शकते. हा देखील काय आहे आपल्याकडं भारतीय नागरिकांना दिलेला एक महत्वाचा असा अधिकार देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण बघा बऱ्याच अशा गोष्टी असतात की प्रत्यक्ष अनेक याचिका या त्या व्यक्तीशी संबंधित असतात असंच नाही. परंतु एखादा सार्वजनिक प्रश्न असेल, एखादी सार्वजनिक समस्या असेल, तर त्या समस्येच्या विरोधात, त्या प्रश्नाच्या विरोधात जनहितार्थ याचिका कोणताही नागरिक दाखल करू शकतो. त्याप्रमाणेच आपल्याला माहिती आहे की दिवाणी न्यायालयांमध्ये मुख्यत्वे करून व्यक्तींच्या संदर्भातले जे खटले आहेत, व्यक्ती हक्कावर गदा आणणारे ते चालतात. आणि फौजदारीमध्ये मुख्यत्वे करून गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात, मग त्याच्यामध्ये चोरी, हत्या वगैरे या प्रकारचे जे काही गुन्हे आहेत ते फौजदारीमध्ये चालतात. दिवाणी न्यायालयामध्ये मुख्यत्वे करून आपले जे काही जमिनीच्या संदर्भातले वाद असतील, फॅमिली कोर्टाचे म्हणजे घटस्फोटाचे वगैरे जे प्रकरण असतील, या संदर्भातले जे वाद आहेत ते दिवाणी न्यायालयात चालतात हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मुख्यत्वे करून बघा जी काही नोकरशाही आहे आपल्याकडची, या नोकरशाहीची रचना कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने या नोकरशाहीच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे धोरणांची अंमलबजावणी ही सर्वसामान्य लोकांपर्यंत केली जाते, हे आपण पाहणार आहोत. मग मुख्यत्वे करून जर आपण पाहिलं तर आपल्याकडं धोरण तयार केलं जातं. आपण पाहिलं की मगाशी धोरण कोण तयार करतं, तर मंत्री हे धोरण ठरवतात. परंतु हे जे धोरण आहे प्रधानमंत्री आणि त्यांचं कार्यकारी मंडळ जे आहे ते धोरण ठरवतं. पण ह्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र कोणामार्फत केली जाते? नोकरशाही मार्फत केली जाते. म्हणजेच जी प्रशासकीय व्यवस्था आपल्या देशामध्ये तयार करण्यात आलेली आहे, या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष धोरणांची अंमलबजावणी केली जाते. मग ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नागरी सेवा आहेत, लष्करी सेवा आहेत. मग नागरी सेवेमध्ये आपल्याला माहित आहे की मुख्यत्वे करून जे काही IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील, यांची निवडणूक ही लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. आणि त्यांना देखील कार्य करताना संविधानाच्या चौकटीमध्ये राहून या लोकांना तटस्थपणे काम करावं लागतं. एक असा संकेत आहे की त्यांनी कुणाबद्दलही दुजाभाव न ठेवता किंवा पूर्णपणे राजकीय तटस्थता पाळून त्यांनी ते काम केलं पाहिजे. कारण हे जे काही नोकरशाहीमध्ये आलेले जे अधिकारी असतात, हे मुख्यत्वे करून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे पद निर्माण केलेली आहेत. आणि अशा वेळी जे लोक आलेले असतात ते त्यांनी सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे सामाजिक विषमता जर असेल तर ती विषमता सुद्धा राहू नये म्हणून काय केलं जातं आपल्याकडे सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून देखील इथं IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील किंवा MPSC असेल किंवा अन्य परीक्षा असतील त्याच्यामधून अधिकाऱ्यांची निवड ही केली जाते. आणि हे जे काही अधिकारी आहेत आणि त्यांचा जो कर्मचारी वर्ग आहे, या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काम करताना मुख्यत्वे करून जी त्यांची जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीनुसार काम करावं. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षांशी लागेबांधे ठेवू नयेत. म्हणजेच ते तटस्थ असावेत असं इथं सांगितलेलं आहे बघा. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जी अखिल भारतीय सेवा आहे, म्हणजेच IAS असेल, IPS असेल, IFS असेल, यांचा अखिल भारतीय सेवेमध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही केंद्रीय सेवा आहेत. मग केंद्रीय सेवा या केंद्र शासनाची जबाबदारी आहे, ती त्यांच्या अखत्यारीत येतात. मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून भारतीय विदेश सेवा जी आहे किंवा भारतीय महसूल सेवा जी आहे याचा समावेश होतो. आणि राज्यसेवेमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्य शासनाच्या जे अधिकारी असतात त्यांचा समावेश होतो. आणि उपजिल्हाधिकाऱ्यापासूनचे जे अधिकारी आहेत, उपजिल्हा अधिकारी असेल, गट विकास अधिकारी असेल, तहसीलदार असेल, इत्यादी जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांची निवड राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. आणि देश पातळीवर जर आपण पाहिलं तर UPSC मार्फत म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अखिल भारतीय सेवा असेल आणि केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांची निवड केली जाते. तर MPSC मार्फत महाराष्ट्रातले जे काही सनदी अधिकारी आहेत त्यांची निवड केलेली आपल्याला दिसून येते.
इथं आहेत बघा. मग यांचे सुद्धा प्रकार आहेत सनदी सेवांचे. मग ह्या सनदी सेवांमध्ये मुख्यत्वे करून अखिल भारतीय सेवा असेल, मग त्याच्यामध्ये IAS, IPS, IFS. केंद्रीय सेवांमध्ये IFS, विदेश मंत्रालयाचे काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी असतात. देशाच्या महसूल व्यवस्थेमध्ये काम करणारे, IRS मध्ये काम करणारे जे उच्च पदस्थ अधिकारी असतात त्यांचा समावेश होतो. आणि आपण इथं पाहिलेलं आहे की राज्यसेवा म्हणजे राज्य शासनाच्या उपजिल्हाधिकारी दर्जापासूनचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या नेमणुका, त्यांची निवड करण्याचे अधिकार हे राज्यसेवा आयोगाला आहेत. आता प्रशासनातील लोकशाहीकरण म्हणजे काय बघा, तर आपण पाहिलेलं आहे की आपल्या भारतीय संविधानामध्येच मुख्यत्वे करून आपल्या सरनाम्यामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना स्पष्टपणे दिलेली आहे. आणि त्यामध्ये जे दुर्बल घटक आहेत किंवा ज्या महिला आहेत, दिव्यांग असतील, तर त्यांच्यासाठी राखीव जागांचं धोरण प्रशासनामध्ये देखील स्वीकारलेलं आहे. कशासाठी? तर सामाजिक न्यायाची संकल्पना ही मूर्तपणे अस्तित्वात येण्यासाठी यांना विशेष असं काय केलेलं आहे? राखीव जागांचं धोरण यांच्या बाबतीत स्वीकारलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, की या ज्या प्रशासनामध्ये आहे, त्या प्रशासनामध्ये पारदर्शकता राहावी किंवा प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार चालू नये आणि जर तसं चालत असेल, तर तो विचारण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला काय केलेला आहे? माहितीचा अधिकार या राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याच्यामधून देण्यात आलेला आहे. 2005 ला हा कायदा मंजूर झालेला होता बघा. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये जे काही आपलं भारतीय संविधान आहे त्या संविधानाचं कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे, हे कायद्याचं राज्य ही संकल्पना साध्य करत असताना मुख्यत्वे करून मुख्य स्थानावर कोण आहे तर ती आहे भारताची जनता. आणि ही भारतीय जनताच आपल्या भारतीय लोकशाहीचं मूळ स्रोत आहे. का तर यांच्याकडून सर्व लोक हे निवडून गेलेले असतात, लोकसभेवर असेल किंवा विधानसभेवर असेल. म्हणून जनतेच्या हाती अंतिम सत्ता आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर महत्वाचा अजून एक या लोकशाही व्यवस्थेतला पिलर आपण म्हणू शकतो ते म्हणजे कायदे मंडळ आहे, म्हणजेच आपली जी संसद आहे ती संसद. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळ म्हणजेच आपले प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना देखील विशेष असं महत्वाचं स्थान आपल्या संविधानाने दिलेलं आहे. यांच्या यांनी जी धोरण निर्मिती केलेली आहे या धोरणांची अंमलबजावणी मुख्यत्वे करून सुव्यवस्थितपणे करण्यासाठी नोकरशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये निर्माण केलेली आहे. हे देखील संविधानाचं लोकांचं राज्य आणण्यासाठी केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जे आहे न्यायमंडळ. अशा पद्धतीने कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल आणि नोकरशाही या सर्व महत्वपूर्ण घटकांची आपण आज काय केलेली आहे या सत्रामध्ये माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण याच्यावर थोडेसे प्रश्न बघू आणि मग थांबूयात. माझा मोबाईल कुठं दुसरा? यातले काही प्रश्न काल आपण घेतलेले होते आणि कालच्या ही याच्यावर बऱ्यापैकी जे प्रश्न तयार केलेले आहेत त्याची देखील PDF, या सर्व PDF आपल्याला आपल्या ऍप मध्ये अवेलेबल आहेत बघा. आता आपण 20व्या प्रश्नापासून सुरुवात करू. तुम्ही एकच मिनिट, मी दुसऱ्या ह्याच्यावर राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची नियुक्ती करतात?
बरोबर आहे मॅडम. 12 सदस्यांची. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुख कोण असतो? बरोबर आहे. जो राष्ट्राध्यक्ष असतो तो अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुख असतो आणि अध्यक्षीय शासन पद्धती ही मुख्यत्वे करून अमेरिका या देशामध्ये आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोण करते? बरोबर आहे बघा. जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, नोकरशाही आहे, ती मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करते. अविश्वासाचा ठराव कोठे मांडता येतो? आपल्याला माहित आहे की लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे अविश्वासाचा ठराव नो कॉन्फिडन्स मोशन कुठं मांडायचा असतो? लोकसभेमध्ये. बरोबर आहे मॅडम. दोनच आहेत. पुढचं थोडस घेते मी. हा. शून्य प्रहर म्हणजे काय? बरोबर आहे बघा. अधिवेशनामधली दुपारी 12ची जी वेळ आहे, जिथे महत्वाचे प्रश्न लोकांचे मांडले जातात, ते म्हणजे शून्य प्रहर होय. सनदी सेवकाने राजकीय पक्षपातीपणा जर केला तर काय होईल? बरोबर आहे बघा. प्रशासनाचा विश्वास आणि जी तटस्थता आहे ती धोक्यात येईल. काही स्किप करते आणि पुढचे प्रश्न घेते. ऍप्लिकेशन लेवलला कसे ते विचारू शकतात ते प्रश्न घेऊयात आपण. संसदेमध्ये कायद्यांची जटिलता जर विद्यार्थ्यांना समजवायची असेल तर आपण काय करायचं? बरोबर आहे. अशा ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न देखील काय होतात आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानाचं रक्षण करता कोणाला म्हटले आहे? बरोबर आहे बघा. न्यायमंडळाला भारतीय संविधानाचे रक्षण करता असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहित आहे की इथं न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व आपण लक्षात ठेवायचं आहे या दृष्टीने. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपल्याला आपल्या ऍपमध्ये या पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या घटकाची जी काही पीपीटी होती, पीडीएफ होतं ते देखील आपण तिथे अपलोड केलेलं आहे. आजच्या या तासाला आपण इथंच थांबूयात आणि उद्याच्या तासामध्ये आपण आता मध्ययुगीन भारत या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि आज आपण इथंच थांबूयात.